गोयचो म्हालगडो फुडारी अनंत उर्फ बाबू नरशिव नायक हांच्या 100व्या जयंती निमतान गोयभर कार्यावळींची माळ चालू जाल्या। नायकाचो वारसो आणि गोयच्या राजकीय आणि सामाजीक मळार केल्ल्या योगदानाची परब मनोवपाचो हेत आशिल्ल्या यादिस्तीक कार्यावळीची सुरवात जाली। शतवार्षिक उत्सवांत सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भौशीक प्रसार उपक्रमांचो आस्पाव आसा। कार्यावळींत उद्देजक श्रीनिवास धेंपो हांणी सांगले, सर्गेस्त अनंत उर्फ बाबू नरसिंह नायक हांच्या जन्मशतकाच्या उत्सवान आदल्या फुडाऱ्यांच्या टिकपी दायजाचो भोवमान करपाक गोयभर विंगड विंगड कार्यावळी जातल्यो। हातून भौशीक कार्यावळी, सांस्कृतिक कार्यावळी, व्याख्यानां, प्रदर्शनां, लोकनायक ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित करप, नायकाच्या जिविताचेर आणि गोयची अस्मिताय राखपा खातीर केल्ल्या योगदानाचेर भर दिवप हांचो आस्पाव आसा। बाबू नायक हांचे राजकारण आणि समाजकारण हे तत्व, निष्ठा, विचारधारा आणि समाज प्रती आशिल्ल्या बांदिलकेचेर आधारिल्ले आशिल्ले। तांच्या खातीर राजकारण म्हळ्यार फक्त सत्ता वा पद नाशिल्लें, लोकांची सेवा, लोकांच्या प्रश्नाक आवाज दिवप आणि आपल्याक योग्य दिसपी भुमी कडेन प्रामाणीक रावप हे बाबू नायकांचे राजकारण आणि समाजकारणाचे धोरण आशिल्लें। तांची मतां ठाम आशिल्ली, विचार स्पश्ट आशिल्ले, पूण मतभेद आशिल्ल्या मनशाचोय ते खूब आदार करताले आणि व्हडल्या मनान तांकां आपल्या मनान हाडटाले। तांच्या सहकाराच्या वांगड्यान आशिल्ल्या संबंधांतल्यान हे दिसून येता। राजकीय संबंधाक तांणी केन्नाच वैयक्तीक संबंधाच्या आड येवंक दिलें ना। ह्या वेगळ्या वेगळ्या राजकीय आणि समाजीक विचारांचे लोकांकडे तांचे लागींचे संबंध आसले। ते आपल्या सहकाऱ्यांचे आणि विरोधकांचे म्हणणे आयकून घेताले आणि संवादाचेर तांचो खूब विश्वास आशिल्लो। सगळ्यांक बरोबर घेवन फुडें वचप ही तांची फुडारपणाची खासियत आशिल्ली। दुसऱ्या मदले नेतृत्व बळगून वळखप, तांकां प्रोत्साहन दिवप आणि फुडें हाडप हो तांच्या स्वभावाचो भाग आशिल्लो। स्वता खातीर संदी आसतनाय राजकीय मळार तांणी दुसऱ्याक मुखार हाडले आणि तांच्या कडेन म्हत्वाची जापसालदारकी सोपयली। मला असं वाटतं की एखाद्या माननीय व्यक्तीने आपल्या आयुष्यात केलेलं भरीव कार्य, त्याची पोचपावती लोकांनी देणं हे साहजिक तर आहेच आहे, पण त्याचा अर्थ त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे। आणि ते असं की एक तर समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खूप व्यक्ती आपापली कामं करत असतात, प्रत्येक जण आपापलं काम करत असतो, पण काही मंडळींच्या कामांद्वारे एक चांगल्या प्रकारचं उदाहरण समाजात पुढे येतं। त्या कामाच्या निमित्ताने जे काही कॉन्ट्रीब्युशन झालं जनतेसाठी, समाजासाठी, राज्यासाठी, त्याचं पण एक रोल मॉडेल लोकांच्या पुढे उभं राहतं। आणि अर्थातच त्या कामातून त्याचं मूल्यमापन एका बाजूला होतं, दुसऱ्या बाजूला त्या कामातून नवीन पिढीला स्फूर्ती मिळते, पुढे जाण्याची स्फूर्ती मिळते, त्या अनुभवातून धडे मिळतात। आणि ही मला वाटते म्हणजे सामाजिक उत्क्रांती ही होत असते सतत, कंटिन्युअस इव्होल्यूशन इन आवर सोसायटी। गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर।